कसे आहात सर्व मस्त आणि मजेत ना। मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, मी नेहमी तुमच्याशी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करत असते। ब्लाउज रेडी झाल्यानंतर सुद्धा तो कसा बनला आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत असते। त्याचप्रमाणे आज सुद्धा मी एक ब्लाउज तुम्हाला दाखवणार आहे, जो कसा बनला आहे, त्याचं फिनिशिंग कसं आलेलं आहे हे तुम्ही अगदी जवळून पाहू शकता यासाठी, आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीने ब्लाउज स्टिच केला पाहिजे यासाठी। चला तर मी तुम्हाला आता ब्लाउज दाखवते। तर पहा, हा ब्लाउज मी जो आहे तो स्टिच केलेला आहे, 4 टक्स ब्लाउज आहे। समोरून पूर्ण सिंपल आहे, राऊंड नेक केलेला आहे समोरच्या साईडनं, आणि याला समोरच्या साईडनं जो गळा आहे समोरचा त्याला पाइपिंग न करता पट्टी लावून घेतलेली आहे, आणि आतल्या साईडला फोल्ड करून अशा पद्धतीने मी इथं टिप देऊन हात शिलाई करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा असं नक्की करू शकता, जेणेकरून तुमच्या ब्लाउजला सुद्धा अगदी सुंदर फिनिशिंग येऊ शकतं आणि तुमच्या ब्लाउजला लुक सुद्धा अगदी चेंज होऊन जातो। याच्यामुळे ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येऊन जातो यासाठी। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता, हा मी 4 टक्स ब्लाउज स्टिच केलेला आहे। कस्टमरला अगदी परफेक्ट बसून जातो मी स्टिच केलेला ब्लाउज जो आहे तो, कारण याला कप बघा किती सुंदर असा आहे। 4 टक्स ब्लाउज आहे, याला कप वगैरे अजिबात न घालता सुद्धा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते आतल्या साईडनं कप अजिबात घातलेला नाही मी, तरी सुद्धा किती सुंदर असा कप येऊन गेलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने ब्लाउज स्टिच करून कस्टमरला देऊ शकता तुमच्या, जेणेकरून तुमचा कस्टमर सुद्धा तुमच्यावरती खुश होऊन जाणार आहे। तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी हा ब्लाउज स्टिच केलेला आहे। किती सुंदर पप याला आलेले आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता। त्यानंतर याचा बॅक नेक तुम्ही बघू शकता। तर बघा, बॅक साईड मी अशी काही केलेली आहे, खूप सुंदर असा नेक झालेला आहे। आणि याला मेन म्हणजे मी कॅनव्हास पेपर अजिबात यूज केलेला नाही, फक्त आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिक याचा उपयोग करूनच मी हा नेक बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, नेक पण किती सुंदर बनवलेला आहे, आणि नेकला डिटेलिंग देण्यासाठी मी इथं एक लेस लावून घेतलेली आहे, जी आपल्या ब्लाउजला आणि ही जी लेस आहे याला आणि आपल्या या ब्लाउजला मॅच होईल अशा पद्धतीनेच मी इथं लेस लावून घेतलेली। त्यानंतर तुम्ही बघू शकता, या ब्लाउजला जे कॉर्नर आहे ते सुद्धा किती सुंदर फिनिशिंगमध्ये मी इथं स्टिच केलेले आहेत। कधी कधी आपलं काय होतं, आपण पूर्ण ब्लाउज कटिंग करताना स्टिच करताना अगदी परफेक्ट करतो, पण ही जी लेस लावतो त्यावेळी आपल्या इथं गळ्याचा शेप वगैरे बदलू शकतो। यासाठी तुम्हाला मी या ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आणि तो स्टिच कसा करायचा याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे। तिथं लेस वगैरे लावत असताना कोणती काळजी घ्यायला हवी हे सर्व मी अगदी डिटेल्समध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे। त्यामुळे या ब्लाउजला कटिंगचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या अश्विन क्रिएशन या चॅनलवरती मी तिथं अपलोड केलेला आहे, आणि पूर्ण ब्लाउजचं कटिंग डायरेक्ट कापड्यावरती अस्तरवरती कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। जर तुम्हाला भीती वाटत असेल ब्लाउज कटिंग वगैरे करताना, प्रत्येक वेळी पेपर पॅटर्न कटिंग करायचं, नंतर ते अस्तरवरती ठेवून त्याचं कटिंग करायचं, हे सर्व यामध्ये खूप टाइम जातो, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही। त्याच्यामुळे तुमचा टाइम जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर त्यासाठी डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे हे मी तुम्हाला नेहमी आणि सतत प्रत्येक ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात यावी आणि सर्व डिटेल्समध्ये मी सांगितलेलं असतं। त्यामुळे तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता। त्यानंतर पहा, मी अशा पद्धतीने हा ब्लाउज स्टिच केलेला आहे, नॉट लावलेला आहे, आणि नॉटला अशा पद्धतीने सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही जी लटकन आहे ती मी इथं लावून घेतलेली आहे। त्यानंतर बघा तुम्ही, याची जी स्लीव आहे ती फक्त 5.25 इंच हवी होती। त्यांना डेली वेअरचा ब्लाउज आहे, सो त्यांना जास्त म्हणजे कम्फर्टेबल वापरायला कम्फर्टेबल वाटावं या पद्धतीने मी त्यांना ही अशी स्लीव करून दिलेली आहे। त्यांनी असं सांगितलं नव्हतं की मला गळ्याला हा शेप द्या तो शेप द्या, त्यांनी सांगितलेलं होतं जसं तुम्हाला योग्य वाटेल ह्या ब्लाउजला जो सूट होईल तो तुम्ही नक्की करू शकता, पण प्रत्येक वेळी तोच राऊंड नेक बोर होऊन जातो। सो मी त्यांना अशा पद्धतीचा नेक दिलेला आहे, जेणेकरून डेली वेअरचा जरी ब्लाउज असेल तर थोडंसं काहीतरी वेगळं आणि वापरणारा सुद्धा थोडंसं असं खुश व्हावं वापरणारा सुद्धा, यासाठी मी अशा पद्धतीचे नक्कीच काही ना काही प्रयत्न करत असते। हा ब्लाउज जो आहे तो 32 साईजचा ब्लाउज आहे। याची गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे, कारण याचा जो नेक आहे तो जास्त खाली असा उंचीला जास्त नव्हता, फक्त 8 इंच होता, सो मी याच्यासाठी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तुम्ही जर अजून जास्त हवी असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि कटिंग सुद्धा तुम्हाला मी शेअर केलेलं आहे, त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही नक्कीच। त्यानंतर बघा, याची जी स्लीव आहे ती आहे 5.25 इंचाची। शोल्डर जो मुंडा आहे तो 5.5 इंच घेतलेला आहे, आणि 2.5 इंच गळा रुंदी ठेवून 5.5 इंच मी याचा शोल्डर सुद्धा ठेवलेला आहे। 2.5 इंच गळा रुंदी केल्यानंतर जो काय भार राहिलेला आहे तो मी इथं शोल्डर तयार केलेला झालेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकताय
पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आलेलं आहे ते एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा कस्टमरला बसून जाणार आहे. याच्या कमरेला सुद्धा मी पट्टी जॉईन केलेली आहे सेपरेट. डायरेक्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ती डायरेक्ट जॉईन करून पट्टी करून न घेता अशी पट्टी लावून घेतलेली आहे आणि आतल्या साईडला फोल्ड करून त्याला सुद्धा मी हात शिलाई करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा यासाठी. तर माझा हा ब्लाऊज मी हा स्टिच केलेला जो ब्लाऊज आहे तो, त्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ तुमचे शेअर करत असते ते तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत किंवा त्याचे नोटिफिकेशन्स येऊन जाणार आहेत. तुम्ही सुद्धा असे नवीन नवीन प्रकारचे डिझाईन्स नक्कीच तुमच्या कस्टमरला शेअर करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.